आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे विशाल. दुष्ट शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, धग धग ती पेटू दे मशाल. शत्रूवर हल्ला कर, लढाई सहो तयार, चला हाती पेल तू मशाल. वारे हे पलटतील, फासे हे उलटतील, लढत रहा सैनिका खुशाल. हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हेच मर्म, जीवन करत्यास तू बहाल. ज्वालामुखी उसळू दे, लावागत वाहू दे, धमन्यातून रक्त तुझे लाल. धमन्यातून रक्त तुझे लाल. जनतेला सुख लाभो, सारे मंगल हो, वो ठेव तुझी दृष्टी तू विशाल. दुष्ट शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, धग धग ती पेटू दे मशाल. एक स्वप्न एक चिन्ह मशाल. जय भवानी, भवानी, जय शिवाजी, शिवाजी, शिवाजी. नाद घोष गरजू दे विशाल. दुष्ट शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, धग धग ती पेटू दे मशाल. शत्रूवर हल्ला कर, लढाई सहो तयार. आणि जरा मागचं तर फटाके बंद करा. चौथी सभा आहे आणि इथे मला वाटतं आता बोलण्यासाठी 10 ते 15 मिनिटं उरलेले आहेत. 10 वाजायचे बाकी आहेत. काही बोलण्याच्या आधी पडवीजी तुमचं आणि अळणकरजी आपलं दोघांचं खूप खूप स्वागत करतो आणि खरोखर अभिनंदन करतो. स्वागत याच्यासाठी करतो कारण पुन्हा एकदा आपल्याला इथे लढून जिंकायचं आहे आणि त्याची स्वागताची तयारी जिंकल्यानंतरची आजपासून सुरू करायची आहे. पण अभिनंदन एवढ्यासाठीच करतो की जेव्हा सगळे महाराष्ट्रभरात आपण पाहतोय 40 आपले डरपोक गद्दार आमदार टुपुक टुपुक करून उड्या मारून तिथे गेले, तुमच्यावर खोट्या केसेस टाकल्या, तुम्हाला हैराण करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही घाबरला नाहीत, लढत राहिलात आणि जिंकणार ही खात्री घेऊन लढत आहात. एवढ्यासाठी तुमचं अभिनंदन करतो. आभार किती मानायचे मला माहिती नाही, पण आज सगळीकडे जिथे फिरत आहे, मागच्या आठवड्यात देखील ठाण्याचा आपण दौरा केला. ठाणे शहरात मी होतो आणि विचारे साहेब मला माहिती नाही तिकीट कधी जाहीर होणार आहे, पण पूर्ण ठाणे मतदारसंघात नवी मुंबई असेल, ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल, लोकांनीच ठरवलेलं आहे की यावेळी हॅट्रिक करायची म्हणजे करायची आणि आपल्याला पुन्हा एकदा दिल्लीत पाठवायचं. वातावरण हे पक्क ठरलेलं आहे. पण आज आपण पाहतो अखंड महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यात तुम्ही जाल, लोक हैराण आहेत, लोक त्रस्त आहेत. पण हे सरकार जे बसलेलं आहे आपल्या डोक्यावर, हे अवकाळी सरकार बसलेलं आहे, गद्दारांचं सरकार बसलेलं आहे. आणि ज्या मिनिटाला मतदानाची संधी मिळेल आपल्याला, त्यावेळी नुसतं महाराष्ट्रात नाही तर केंद्र सरकार देखील बदलल्याशिवाय हा महाराष्ट्र थांबणार नाही, हे आज पक्क ठरवलेलं आहे. आज जसं महाराष्ट्रात बदल घडणार आहे ठरलेलं आहे. आपण पाहत आहे गेले 2 वर्ष आपण सर्वच लढत आहोत, या गद्दारांच्या विरुद्ध लढत आहोत, महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत. आणि हे लढत असताना आज आपण पाहतोय बिहारमध्ये देखील चित्र काही वेगळं नाहीये. तिथे पण नितीश कुमारांनी जेव्हा नेहमीसारखीच उडी मारली, भाजप बरोबर पुन्हा एकदा सरकार बनवलं, तेव्हा माझ्यासारखाच एक तरुण मुलगा तिथे तेजस्वी यादव तो देखील लढत आहे आणि जनविश्वास रॅली काढलेली आहे. त्यांचं देखील अभिनंदन करतो. पण तिथे देखील पूर्णपणे विश्वास बिहारचा त्या एका तरुण व्यक्तीवर आहे. आज आम्ही काही स्वतःसाठी लढत नाही आहोत. आज आम्ही नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी लढत नाही. आज मी येताना एका एबीपीच्या कॉन्क्लेव्ह मध्ये गेलो होतो आणि त्यांनी मला तिथे एक प्रश्न विचारला की आदित्यजी आता तुम्ही पक्ष कसा बांधणार, तुम्हाला टेन्शन नाही येत का की पुन्हा एकदा पक्ष बांधायचा आहे, शून्यापासून सुरुवात करायची आहे.
आणि मी त्यांना सांगितलं पक्ष बांधण्याचं मला टेन्शन मुळात नाही, मुळीच टेन्शन नाहीये, कारण पक्ष हा माझ्या सोबत उभा आहे. हा पक्ष आहे जो समोर बसलेला हा शिवसेना उतरवायचा पक्ष. आज या महाराष्ट्रात प्रत्येक समाजातला घटक हा आपल्यासोबत उभा आहे. ग्रामीण भागात गेलात तर शेतकरी बांधव जो आहे तो मला ठामपणे सांगतो की उद्धव ठाकरेंनी जी मदत केली ती आमच्यापर्यंत पोहोचली, पण या खोके सरकारचा 1 रुपया आमच्यापर्यंत पोहोचला नाही. मदत आम्हाला पोहोचली. उद्धव साहेबच आमचे कुटुंब प्रमुख आहे. आज प्रत्येक शहरातल्या आणि गावातल्या महिला आम्हाला सांगत आहेत की उद्धव साहेबांवर आमचा विश्वास आहे. संरक्षण जे देतील ते उद्धव साहेब आहेत. मोठे भाऊ म्हणून आम्हाला आम्ही पाहतो त्यांचं, आणि कुटुंब प्रमुख हे उद्धव साहेब आहेत. प्रत्येक जिल्ह्यातले तरुण मला सांगत आहे की आदित्य आपल्या वयोगटातले जी लोक आहेत, मुलं मुली आहेत, त्यांना रोजगाराची संधी पाहिजे, त्यांना नोकऱ्या पाहिजेत. आमचा विश्वास ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर आहे, कारण हीच व्यक्ती आपल्याला आपलं सुवर्णकाळ दाखवू शकेल. तर पक्ष बांधण्याचं मला टेन्शन नाहीये. मी त्यांना सांगितलं की मला टेन्शन एवढ्याच गोष्टीचं आहे, टेन्शन तर नाहीच पण आव्हान एवढ्या गोष्टीचं वाटतं की ज्या महाराष्ट्राला आपण 2.5 वर्षात पुढे नेण्याचं काम करत होतो, 6.5 लाख कोटी गुंतवणूक आपल्या राज्यात कोविडच्या काळात देखील आणली. कोविडचं काम त्याला आपल्याला आठवतच आहे. जगभरातून कौतुक झालं, WHO ने कौतुक केलं. आपण महिलांना सुरक्षित ठेवलेलाच, पण सामाजिक दृष्टिकोनातून देखील एक सुद्धा दंगल होऊ दिली नाही असा महाराष्ट्र जो आपण घडवला होता, हा महाराष्ट्र या भाजप प्रणित खोके सरकारने मागे नेण्याचा. आज 2 वर्षामध्ये आपण पाहतो वेदांता फॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, बल्ट्रॉक पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, सिमेंटची कंपनी असेल, डायमंड बोर्स असेल, वर्ल्ड कपची फायनल असेल, सगळं काही जे मिळेल ते ओरबाडून दिलेलं आहे त्यांनी गुजरातला. आणि एवढ्यासाठीच, कारण हे जे आदेश घेतात, जी घटनाबाह्य मुख्यमंत्री आदेश घेतात, ते महाराष्ट्राच्या जनतेकडून घेत नाहीत, गुजरातच्या सरकारकडून हे आदेश घेतात. आज आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रात आणि ह्याच आपल्या परिसरामध्ये गुंड सगळीकडे सुसाट फिरत आहेत, मोकाट फिरत आहेत, कोणाची भीती नसल्यासारखे वागत आहेत. कोण मंत्रालयात जाऊन रील बनवते, तर कोण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करत आहे. दुकानदारांना हैराण केलं जाते. याच खोके सरकारचे जे काही पदाधिकारी आहेत ते दुकानात जातात, 5,000 10,000 रुपये काही जे मिळेल ते ओरबाडून दिलेलं आहे त्यांनी गुजरातला. आणि एवढ्यासाठीच, कारण हे जे आदेश घेतात, जी घटनाबाह्य मुख्यमंत्री आदेश घेतात, ते महाराष्ट्राच्या जनतेकडून घेत नाहीत, गुजरातच्या सरकारकडून हे आदेश घेतात. आज आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रात आणि ह्याच आपल्या परिसरामध्ये गुंड सगळीकडे सुसाट फिरत आहेत, मोकाट फिरत आहेत, कोणाची भीती नसल्यासारखे वागत आहेत. कोण मंत्रालयात जाऊन रील बनवते, तर कोण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करत आहे. दुकानदारांना हैराण केलं जाते. याच खोके सरकारचे जे काही पदाधिकारी आहेत ते दुकानात जातात, 5,000 10,000 रुपयासाठी हैराण करतात. सांगतात की तुम्हाला आम्ही पैसे दिले नाही तर बुलडोझर तुमच्यावर पाठवू, तुमचं हे इलिगल आणि ते इलिगल आहे, GST भरला नाहीये. आज सगळेच जर आपण पाहाल तर सगळ्यांचे हाल झालेले आहेत, त्रस्त आहेत, हैराण आहेत. एका बाजूला शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. आज तरुण जो आहे भटकत आहे सगळीकडे, कारण वेदांता फॉक्सकॉन सारखे अनेक कंपन्या ज्या तेव्हा तिथून पलीकडे जातात. एका बाजूला ज्या कंपन्या आपल्या राज्यात येणार होत्या त्या तिथे पाठवतात, दुसऱ्या बाजूला ज्या कंपन्या आहेत तिथे परमनंट नोकऱ्या काय, कॉन्ट्रॅक्ट लेबर सुरू झालेलं आहे, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट सुरू झालेलं आहे. नोकऱ्यांचा आज सवालच विचारू शकत नाही. आणि मग प्रश्न हाच येतो की आज राज्यात आपल्या कुठचा घटक सुरक्षित आहे, कुठचा घटक खरोखर आनंदित आहे. आनंदात तर कोणी वाटतच नाही, सगळे त्रस्त आहेत, हैराण आहेत. आणि अशा काळात आपल्याला बदल जो घडवायला लागेल तो सगळे महाराष्ट्र म्हणून हा बदल घडवायला लागेल. आज आपला जो आत्मविश्वास होता, जो विश्वास होता की महाराष्ट्र म्हणून आम्ही या देशातले नंबर 1 चे राज्य आहोत, तुम्ही मला सांगा आपल्याला आज या सरकारच्या राजवटीत वाटतंय का की महाराष्ट्र म्हणून आपण नंबर 1 वर आहोत? वाटतंय असं? कोविडच्या काळात अथवा कोविडच्या काळात आपण जी काही कामगिरी केली होती त्यावेळी लोकांना सुरक्षित ठेवण्याचं काम केलं होतं. सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं, इतर राज्यांनी आपलं कौतुक केलं. महाराष्ट्राची जनता सुरक्षित होती. WHO ने सांगितलं धारावी मॉडेल जगाने पाळलं पाहिजे. पण सुरतमध्ये असं झालं नाही, गोरखपूरमध्ये असं झालं नाही, लखनौमध्ये असं झालं नाही. पण आज दुर्दैवाने अशी कुठची लाट परत एकदा आली तर आपल्याला वाटतं आपण सुरक्षित राहू नाही राहणार. उद्योग क्षेत्रामध्ये देखील जी आपण गरुड झेप घेतली होती जून 2020 पासून, म्हणजे कोविडच्या पहिल्या लॉकडाऊन पासून जून 2022 पर्यंत 6.5 लाख कोटी गुंतवणूक आपल्या राज्यात आली. कारण जसं आपल्या सर्वांना वाटतं की उद्धव ठाकरे हे आपला माणूस आहे, तसं उद्योगपत्यांना देखील वाटायचं की अरे चांगला माणूस आहे, सुसंस्कृत माणूस आहे, सुसंस्कृत व्यक्ती आहे, आपल्याला लुटणार नाही, आपल्याला दादागिरी करणार नाही, पण महाराष्ट्र हिताचं बोलेल. ते सगळे उद्योगपती आपल्या राज्यात येऊ इच्छित होते. पण आज आपल्या राज्यातून एकामागोमाग एक उद्योग निघून चाललेले आहेत.
नोकर भरतीचा प्रश्न हा वाढत चाललेला आहे. मध्यंतरीच्या काळात तलाठी भरतीचा पेपर फुटला, त्याच्यात काही लोकांना 200 मार्कामधून किती मिळाले माहिती का? 214 मार्क मिळाले. मी त्यांना खरोखर विचारलं, काही लोकांना फोन करून बोललो, काय हो तुम्ही काय ईव्हीएम वर परीक्षा देत होता तिथे? पण मुद्दा असा झालेला आहे की एका बाजूला उद्योग क्षेत्र तर पूर्णपणे बंद होत चाललेलं आहे. आपल्याकडच्या तर तुर्गातली MIDC बघून आलो. विचार हाच होता की इकडच्या कंपन्या तरी किती दिवस टिकणार, किती दिवस राहणार, एका मागोमाग एक जसं ढकललं जात आहे तसं आपण बदली पोस्टिंगसाठी आज बोली लावली जाते. मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, कोल्हापूर महानगरपालिका असेल, नागपूर महानगरपालिका असेल, सगळीकडे बदली पोस्टिंग जर तुम्हाला पाहिजे असेल, प्रशासक म्हणून पाहिजे असेल किंवा AMC म्हणून पाहिजे असेल, DMC म्हणून पाहिजे असेल, लाखात नाही तर कोटीमध्ये हे बोली लावत आहेत ह्या पदांची. साधी क्लर्कची नोकरी जर आपल्याला या सरकारमध्ये पाहिजे असेल, जर परीक्षा पास होऊन मिळाल गेलो पुढे तर 10-10 लाख मागितले जात आहेत असं मला कोणीतरी सांगतं. पण आज जे पेपर फोडत आहेत त्यांच्यावर कारवाई ही केली जाते. आज या तरुणांना मी शब्द देतोय की होय आपलं सरकार या 2024 मध्ये पुन्हा आपण आणणार म्हणजे आणणारच. पण आणल्यानंतर जसं शेतकऱ्यांना आपण न्याय देणार आहोत, त्यांचे MSP पासून सगळे जे विषय आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत, तसं आपल्या तरुण मुला मुलींना जे स्पर्धा परीक्षेत बसतात, आपल्या पहिल्या अधिवेशनात आपण एक कायदा आणू की जो कोणी पेपर फोडेल त्याला कमीत कमी 10 वर्षाची सजा आपण करणार म्हणजे करणारच. आज मोठा प्रश्न आहे महिलांचा. अनेक महिला मला कधी कधी चर्चा करत असताना विचारत असतात की आम्हाला आरक्षण कधी मिळणार. आम्हाला सांगितलं जाते की महिलांना लोकसभेत आरक्षण मिळणार. मला सांगतो हे आरक्षण जे त्यांनी दिलेलं ह्या केंद्र सरकारने हा जुमला आहे, खोटं बोलत आहेत, फसवं आरक्षण दिलेलं आहे. आरक्षण कधी देणार यांनी ठरवलेलं आहे. पहिला 2024 ची निवडणूक झाली, त्यानंतर पुढच्या वर्षी 2025 ला कदाचित जनगणना होईल, सेन्सस होईल. त्याला कमीत कमी 2 वर्ष लागणार. 2 ते 3 वर्ष झाल्यानंतर ते सेन्सस झाल्यानंतर डिलिमिटेशन पूर्ण देशभरातले सगळे लोकसभा मतदारसंघाचं करणार. त्याला पुढची 2 वर्ष जाणार. त्याच्यात अजून एक निवडणूक जाणार आणि त्यानंतर जर वाटलं तर आपल्या महिलांना देशातल्या लोकसभेचं आरक्षण मिळणार. आरक्षण आत्ताही देऊ शकत होते. खोटं बोलण्याची काय गरज होती, फसवण्याची काय गरज होती. पण हे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, खोटं बोलल्याशिवाय पुढे जातच नाही. प्रत्येक गोष्टीत खोटं बोलायचं, जुमला करायचा, खोटं बोलायचं, जुमला करायचा आणि निवडणुकीच्या तोंडावर लोकांना फसवायचं. म्हणजे पुन्हा एकदा आपलं सरकार कसं बनतंय हे त्यांनी ठरवलेलं आहे. जेव्हा 2014 मध्ये आपण बोलत होतो अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, आलेत का अच्छे दिन कोणाकडे? तुमच्या घरात आलेत अच्छे दिन? सरकार आपल्या दारी बोलतात, येऊन लाठी मार करतात, काही करतात. आता जळगावची मी गोष्ट वाचत होतो, त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही आलं नाहीत, महिला बचत गटांनी सरकार आपल्या दारी या कार्यक्रमात आलं नाही तर प्रत्येकी 50 रुपये आम्ही कापणार. हे सरकार आपल्या दारी आहे. पाकिटमारांचं सरकार बसलेलं आहे, पापचोरांचं सरकार बसलेलं आहे. पण आज पण तुम्हाला सांगतो मी, जे वातावरण हे बनवू इच्छित आहेत महाराष्ट्रामध्ये, जाती जातीमध्ये भांडण, धर्माधर्मामध्ये भांडण, समाजामध्ये भांडण, वाद निर्माण करायचे आणि वाद निर्माण केलं की यांची पोळी भाजली जाते आणि यांचं सरकार बनतं. आज जे भाजपचं हिंदुत्व आहे ते घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आपलं जे हिंदुत्व आहे ते घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. हे आपण ओळखून काम केलं पाहिजे. पण आज तुम्ही पहा ना वातावरण काय आहे महाराष्ट्रामध्ये. अनेक जी कामं आपण केली होती ती कामं पूर्णपणे तयार असून, महिनोमहिने तयार असून, निवडणुकांच्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी उद्घाटनच केली नाही. इथे पडवी साहेब आपण ते दिघा रेल्वे स्टेशनचं उद्घाटन आपण ते आंदोलन घेतलं होतं. मी मोरे साहेबांना देखील फोन केला. नवी मुंबई मेट्रो 5 महिने तयार होती पण उद्घाटनाची केंद्राकडून वेळ मिळत नाही, या खोकी सरकारची वेळ मिळत नाही म्हणून त्यांनी उद्घाटनच घेतलं नव्हतं. पण मी ट्विट केल्यानंतर, पत्रकार परिषद घेतल्यानंतर आणि तुम्ही सगळे नवी मुंबईकर एकत्र आल्यानंतर जे आंदोलन केलं त्यांना दुसऱ्या दिवशी नवी मुंबईच्या सेवेत ही नवी मुंबई मेट्रो सुरू करायला लागली. ही आपली ताकद आहे. ह्याच मतदारसंघात दिघा रेल्वे स्टेशन आहे. 9 महिने हे दिघा रेल्वे स्टेशन बनलेलं होतं, तयार होतं. लाईट रोज लावायचे, पंखी रोज लावायचे, बिल आपल्या खिशातून करदाता म्हणून जायचे. पण 9 महिने केंद्र सरकारला वेळ नाहीये ना खोकी सरकारला वेळ आहे म्हणून उद्घाटनच केलं नव्हतं. 9 महिन्यानंतर त्यांना आपण ठणकावून सांगितलं चला 9 महिने आम्ही तुम्ही आमचा अंत पाहिलेला आहात, आता आम्ही बघतो 15 जानेवारीपर्यंत उद्घाटन केलं नाही तर आम्ही करू उद्घाटन. ही धमकी दिल्यानंतर 12 जानेवारी त्यांना उद्घाटन करायला लागलं. तशीच पुरण लाईन आहे, तसंच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आहे. सगळे आपली कामं आहेत. पण ही सगळी आपली कामं लोकांसमोर असताना ह्या लोकांनी एक तरी काय काम केलंय आपण विचार केला पाहिजे. 10 वर्षापूर्वी आपण कदाचित
भाजप म्हणून त्यांनी प्रश्न विचारले असतील काँग्रेसला की 65 वर्षात तुम्ही काय करून दाखवलं, तुम्ही आम्हाला सांगा काय विकास केला देशाचा. ठीक आहे, 10 वर्षापूर्वी तुम्ही विचारलं, पण अजूनही लाईन बदललीच नाही, नुसता आकडा बदललाय. 65 वर्षाची आता 75 वर्ष झाली, 10 वर्ष भाजपचं सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे. पुन्हा एकदा हेच विचारतात 75 वर्षात आता तुम्ही काय केलं सांगा मला. म्हणजे 10 वर्ष जी मगली होती ती कोणाची होती, मग सरकार कोणाचं होतं, बहुमत कोणाचं होतं, भाजपचंच होतं ना. मग आता तुम्ही कुठच्या तोंडाने विचारता की 75 वर्षात काय केलेलं. आणि म्हणून आज जे आपल्याला चित्र दिसत आहे सगळीकडे ते एवढंच दिसत आहे की ह्या देशामध्ये एकमेव राज्य ज्याला सगळं काही मिळत असेल ते गुजरात असतं. आणि मिळू द्या, काही आपला वाद नाही त्यांच्या बरोबर, पण आमच्या हक्काचं आहे ते खेचून घेऊ शकत नाही. आणि म्हणून आजपासून मी तुम्हाला सांगतो, जेव्हा ही निवडणूक येईल, मग लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, महानगरपालिकेची असेल, मला वाटतं 10 वाजायला तर 1 मिनिट राहिलेला आहे, पण आपण ठरवायचं आहे की भाजपला महाराष्ट्राचे 12 वाजू द्यायचे नाहीत. तुम्ही जे मतदान कराल, निर्धार करा की जो कोणी आपण निवडून देऊ तो फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्र हिताचंच बोलेल आणि वागेल, ह्याच व्यक्तीला आपण निवडून द्यायचं आहे. हा निर्धार करूया. आणि पुन्हा एकदा मी लवकरच आपल्या भेटीला येईन, पण मला वाटतं ती सभा ही विजयाची असेल हेच मी सांगून पुढे निघतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा.